तुझ्यासाठी फेमिनिझम म्हणजे काय? काय नाही, चांगली गोष्ट आहे. काय मुली पण आता काय मागं नाही म्हणजे सगळीकडे पुढे आहे, तर ते आपण रील्स वगैरे बनवणं सगळ्याचे पुढे आहे. फेमिनिझम भांडाभांडी करणं, तुमच्या हक्कासाठी भांडणं हे फेमिनिझम आहे. बट दॅट्स नॉट फेमिनिझम. It's radical. My opinion, I don't trust in feminism. टेल मी 4 फेमिनिस्ट वुमेन. I don't know them. मला सांग तुझ्यासाठी फेमिनिझम म्हणजे काय? फेमिनिझम म्हणजे हेच स्त्री पुरुष समानता, इक्वेलिटी. मग ती एज्युकेशनची असो, नोकरीची असो, जॉबची असो, कोणत्या सेक्टरमध्ये किंवा घरी पण बोलू शकतो आपण, हाऊसहोल्ड्समध्ये पण असू शकतं ते इक्वेलिटीचा विषय म्हणजे टॉपिक जर घेतला तर कोणत्या पण याच्यामध्ये फेमिनिझम आपण म्हणजे करू शकतो कम्पेअर मे बी. तुला वाटतं का की आता सोशल मीडियामुळे फेमिनिझम बद्दल मुली जास्त अवेअर झाल्या किंवा काही व्याख्या बदलली आहे का फेमिनिझमची सोशल मीडियामुळे? हो, वाटतं मला थोडंसं की मुली आता जरा ओपन अप झाल्या आहे. म्हणजे माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने जर बघायला गेलं तर मुली आधी एवढं हे नव्हत्या, फोटोज पोस्ट करणं सिक्युअर नव्हत्या वाटत. मी स्वतः जर बोलायला गेलं तर सिक्युअर नव्हत्या वाटत फोटोज वगैरे पोस्ट करणं किंवा रील्स टाकणं किंवा काहीतरी असं. आता ते थोडंसं चेंज झालं आहे पॉईंट ऑफ व्ह्यू सगळ्यांचा. मुली पण आता काय मागं नाही म्हणजे सगळीकडे पुढे आहे, तर ते आपण रील्स वगैरे बनवणं सगळ्याचे पुढे आहे. So for me, I believe that feminism means equality. Every woman should have equal rights, equal opportunities, and respect in society. ओके. मला 4 फिमेल फेमिनिस्टची नावं सांग. माझ्यासाठी 4 फिमेल फेमिनिस्ट आहे. एक तर कल्पना चावला की त्या आम्हाला असं सांगतात की महिला या स्पेसमध्ये पण पोहोचू शकतात. दुसऱ्या आहे मदर टेरेसा आणि तिसऱ्या आहे राणी लक्ष्मीबाई झाशीच्या की त्या आणि सावित्रीबाई फुले ज्यांनी मुलींसाठी एज्युकेशन दिलं. तुझ्यासाठी फेमिनिझम म्हणजे काय? माझ्यासाठी ती अशी एक फिलॉसॉफी जी ऑल जेंडर्सला एक रिस्पेक्ट घेऊन जे स्पेशली वुमन्सवर जे ह्याच्या आधी काय म्हणतात त्यांच्याविषयी जे हे झाले डिसएडव्हान्टेजेस त्यांनी फेस केले होते हिस्टॉरिकल कारणांमुळे, त्यांच्यावर आता त्यांना एक त्यांचं ऑपरेशन कमी करण्यासाठी आणि त्याला एक इक्वॅलिटी राईट्स देण्यासाठी एक चाललेली मुवमेंट आहे ती. आणि ती माझ्यामध्ये एक चांगली मुवमेंट आहे की जे आता त्याच्यामुळे आताच्या बायकांना सगळे इक्वल राईट्स भेटतात आणि त्यांना सुद्धा त्यांची जे राईट्स ते डिझर्व करतात त्यांना भेटत आहे. Feminism for me is what you can say is gender equality, where every woman can choose their career irrespective of the society. फेमिनिझम म्हणजे मला असं वाटतं की इक्वॅलिटी, फ्रीडम म्हणजे पहिले आपल्याला एज्युकेशन किंवा काही गोष्टींसाठी फ्रीडम नव्हतं पण ते आता आहे. आणि इक्वॅलिटी म्हणजे हे आपण आता बाकीच्यांसारखं कुठेही कोणत्याही क्षेत्रात काम करू शकतो. फेमिनिझम फॉर मी मीन्स लाईक की फिमेल्सला त्यांची राईट भेटली पाहिजे, फिमेल्सला कम्पेअर नाही केलं गेलं पाहिजे. आणि वी लिव्ह इन अ मेल डॉमिनंट सोसायटी जिथे नेहमी पुरुषांना मोठं प्रूफ करण्यात दाखवण्यात येतं किंवा आजही काही विलेजेसमध्ये असं फक्त मुलांनाच शिकायची आझादी आहे किंवा मुलांनाच रात्री बाहेर भटकायची आझादी आहे, मुलांनाच त्यांच्या मित्रांसोबत जायची आझादी आहे. बट समवेअर आज पण आपण डिस्क्रिमिनेट करतो फिमेल्सला घेऊन. हां, मे बी सेफ्टी रिझन्समुळे वगैरे असेल तर ते बरोबर आहे, पण तू मुलगी आहे म्हणून तुला हे करायचं आहे, हा स्टेटमेंट खूप चुकीचा आहे. बिकॉज आज आपण जर बघू तर प्रत्येक कार्यामध्ये फिमेल ही मेल्सपेक्षा पुढे आहे आणि फिमेल्स ही भारताला तो दर्जा देऊ शकते जो बहुतेक एक मुलगा नाही देऊ शकत. आणि आपल्या सनातनी धर्मात तसंही मुलींना लक्ष्मी मानलं जातं. तर जिथे लक्ष्मी पुढे जाऊन सगळं काही करू शकते तिथे प्रगती ऑटोमॅटिकली येते. तर फेमिनिझम स्टँड्स व्हेरी स्ट्रॉंग फॉर मी फेमिनिझम इज लाईक टू बिल्ड अन ॲबिलिटी टू बिल्ड अन सोसायटी जिथे मुलींना त्यांचं मत मांडण्याची स्वातंत्र्यता भेटली पाहिजे, त्यांना जे करायचं आहे त्या गोष्टीची स्वातंत्र्यता भेटली पाहिजे आणि त्यांना कधी हे ऐकावं नाही लागलं पाहिजे की तू मुलगी आहे आणि तू हे नाही करू शकत. बरं, छान. मला सांग 4 मला फेमिनिस्ट विमेनची नावं सांग. 4 जर आपण फेमिनिस्ट वुमेन्स पाहिले तर इंदिरा गांधी, त्याच्यानंतर दीपिका पादुकोण, आलिया भट आणि मी स्वतः. Just because there are some negative thoughts of feminism who are into feminism, and there is positive also, but I don't into feminism. I'm not. There should be equal opportunities to both genders, but feminism is not my thing. For me, it's about advocating for women's rights
there have been types of feminism which I'll say that I'm against, like liberal feminism. I'm not against it, but I'm against the feminism whereby it's radical. Radical manje, it means that the women wanted to be same like men, but naturally in the culture there was a place for women. So for me, for cultural feminism and liberal feminism. In Africa, we have what we call as black feminism, whereby they were fighting for the rights of women to vote and be heard in society.